बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, राणी मुखर्जीने या चित्रपटासाठी मेकअपच केला नव्हता. अभिनेत्री म्हटलं तर फुल मेकअप, कॅमेरा, शूट यामध्ये बिझी असते आणि अनेक अभिनेत्री आपण त्यांच्या मेकअपमुळे अजून सुंदर दिसतात असं म्हणतो आपण, पण खरं तर राणी मुखर्जी यापेक्षा वेगळी आहे. हे राम या चित्रपटाच्या रिलीजच्या 20व्या वर्धापना दिनानिमित्त राणी मुखर्जीने अभिनेता आणि दिग्दर्शक कमल हासन यांच्यासोबत काम केलं होतं. याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. तिने सांगितलं होतं, हे राम या चित्रपटातील भूमिका मला खूप काही शिकवून गेली. माझ्या कारकिर्दीच्या त्या क्षणी माझ्यासाठी कमल हासन सोबत काम करण्याची संधी मिळणं हीच फार मोठी गोष्ट होती. राणी मुखर्जीने सांगितलं होतं की त्या काळात ती जेव्हा त्याला भेटली होती तेव्हा प्लॅटफॉर्मवरील चप्पल घातल्याचं तिला आठवत होतं. कमलजीने तिच्याकडे पाहिलं आणि हे काय असं विचारलं. त्यावेळी तिने सांगितलं की माझी उंची कमी आहे म्हणूनच मी अशी चप्पल घालते. त्यावेळी तो म्हणाला, तुम्ही वेडे आहात, तुम्ही फ्लॅट चप्पल घाला. तुम्ही किती उंच आहात यावरून तुमचे मोजमाप केले जात नाही, परंतु तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही कोण आहात याचं मोजमाप मात्र केलं जातं. आणि तेव्हापासूनच राणीची भूमिका सुद्धा बदलली. राणीने या चित्रपटासाठी अजिबात मेकअप सुद्धा केला नव्हता. मेकअप शिवाय चित्रपट करणं जेव्हा तिने ऐकलं होतं तेव्हा तिच्या अंगावर काटा आला होता. तिने पाहिलं तर तिचा मेकअप एवढाच होता की एक बिंदी, त्याचबरोबर डोळ्यात थोडंसं काजळ घालण्याची संधी फक्त मेकअप आर्टिस्टला देण्यात आली होती. आणि त्यानंतर ते म्हणाले होते की आता माझी अपर्णा तयार आहे. आणि हे सुद्धा तिला आठवतं, हे तिने सांगितलं होतं. यानंतर राणीने हेही सांगितलं की अभिनेते मेकअप करतात, पण काही वेळा मेकअपची गरज नसते. तुमचा कॅमेऱ्याचा अँगल, त्याचबरोबर लाईट्स यावर सगळं अवलंबून असतं की तुम्ही कसे दिसणार आहात. आणि कमलजींसोबत काम करताना मला त्यांच्यातला आत्मविश्वास पाहून मला सुद्धा आत्मविश्वास मिळाल्याचं राणीने सांगितलं. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा. आणि याच प्रकारच्या इंटरेस्टिंग स्टोरीज ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.